अ, तुम्हाला सांगितलं पाहिजे का ते तारीख आणि ते? हो. आज तारीख 17/2000 आपले काय 2011. आपलं नाव सर? आनंदा बापू पारदे. गावाचं नाव? गावाचं नाव रानमाळा. हा. पोस्ट कडू, तालुका खेड, जिल्हा पुणे. आपल्या गावामध्ये किती अंगणवाडी आहेत सर? अंगणवाडी आहेत का? हा, अंगणवाडी ठाकर वस्तीला एक आहे, गावात एक आहे, 2 आहे. अच्छा, साधारण किती मुलं जात असतील? साधारण खाली 30-35 असतील, वर 30 असतील. अच्छा, प्राथमिक शाळा आहेत का? हा, प्राथमिक शाळा आहे ना. किती आहेत? 7वी पर्यंत आहे. किती शाळा आहेत? शाळा एकच आहे, 7वी पर्यंत. किती मुलं येत असतील अंदाजे? अंदाजे आता एवढं मॅडम ते बी नाही बोलता येत. शाळेत शिक्षक किती असतील? शिक्षक 7 आहे. माध्यमिक शाळा आहे का? माध्यमिक शाळा म्हणजे जिल्हा मध्ये जिल्हा परिषद. जिल्हा परिषद माध्यमिक शाळा. किती आहेत? किती आहेत? एकच आहे गावात. आमच्या गावात रानमाळ्याला एकच शाळा आहे आणि रामनगरला एक आहे, 2 आहे. अच्छा, रामनगरला एक आणि एक रानमाळा. 7वी नंतर मुलं शिक्षण सोडतात का सर? रामनगरची शाळेत 4थी पर्यंत शाळा आहे सर. 7वी नंतर गावातली मुलं शिक्षण सोडतात का? नाही, शिक्षण सोडित नाही, कडूसला येतात. मग अपंग व्यक्तींसाठी शाळा आहे का? काय येत आवाज नाही येतो मॅडम, काय बोल सर. अपंग व्यक्तींसाठी गावामध्ये शाळा आहे का? नाही नाही नाही. गावामध्ये कुठे कॉलेज आहे का? नाही नाही. गावामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र आहे का? आमच्या गावामध्ये आरोग्य केंद्र नाही. आशाताई आहेत का? आशाताई ज्या जसं मुलांना पोलिओचा डोस देतात किंवा गरोदर महिलांसाठी येतात बाई, कडूच्या दवाखान्यातले बाई येतात. बालमृत्यू व डिलिव्हरीच्या दरम्यान जे मातांचं मृत्यूचं प्रमाण आहे ते किती आहे गावात? ते नाही सांगता येत एवढं. बरं. सर्वसाधारण आजार कोणते आहेत? आजार काय, सर्दी, खोकला आणि काय दुसरं जास्त काय असतं काय पोरांना, बहिरपणा. अच्छा, अपंग व्यक्ती किती आहे गावात? अपंग व्यक्ती ते 3-4 असतील लोक. अच्छा, त्याच्यामध्ये कोणतं जास्त अपंगत्व आहे? जास्त ते सुभाष गावडे. नाही सर, म्हणजे पायाचं अपंगत्वाची किती पेशंट आहेत किंवा असं एकच आजार किती जणांना आहे जास्त? पायाचे अपंग 2 लोक आहेत. अच्छा, लहान मुलांचं हॉस्पिटल आहे का? लहान मुलांचं नाही सर, नाही. ऍम्ब्युलन्स आहे का? ऍम्ब्युलन्स काय बोलतो? तसं गावात कोण आजारी झालं तर दवाखान्याची गाडी आहे का? दवाखान्याची गाडी आपल्या कडूची असते. आमच्या रानमाळ्या गावाला नाही का कडू दवाखान्याची गाडी नसते. HIV प्रमाण काय आहे? HIV प्रमाण आहे का गावामध्ये? नाही नाही. गावामध्ये किती टक्के लोक शेती करतात आणि किती टक्के लोक शेतीशी निगडीत आहेत? गावामध्ये बरेच टक्के लोक शेतीच करतात आणि काय आहेत थोडीशी लोक बिगर शेतीवाले. ते शेतावर काम करतात का? मजुरीला जातात काय बिगर शेतीवाले. गावामध्ये कोणतं धान्य पिकतं? गावामध्ये सगळ्या प्रकारचं कांदा, लसूण, ज्वारी, बाजरी सगळ्याच प्रकारचं येते. ऊसाचं पीक येते, सगळी पिकं येतात. अच्छा, गावामध्ये प्रत्येक कुटुंबाचा किती एकर शेती असू शकेल अंदाजे? गावामध्ये आता एवढं नाही मॅडम सांगता येतं, आवाज इथे कमी येतो. गाड्या चालू आहे. अच्छा, शेतकऱ्याचं वार्षिक उत्पन्न काय आहे? वार्षिक उत्पन्न आता ते नक्की शेतकऱ्यांचं शेतकऱ्याला एवढंच वार्षिक उत्पन्न मिळते म्हणून लगेच सांगता येणार नाही. बरं, शेतावर काम करणाऱ्या व्यक्तींना किती रोजगार मिळतो? शेतावर काम करणाऱ्या व्यक्तीला 70 ते 80 रुपये भेटतात.
कोणत्या माध्यमातून शेतीला पाणी मिळतं? आपल्या स्वतःच्या विहिरीतनं पाणी असतं किंवा नदीचं एक हे असतं. अच्छा. शेतकऱ्याने कधी गावामध्ये आत्महत्या केली आहे का? हा, आमच्या गावात तर नाही ते आठवत. अच्छा. गावामध्ये दारिद्र्य रेषेखाली किती लोक काम करत आहेत? दारिद्र्य रेषेमध्ये लोक, मला जवळजवळ असं वाटतंय का 100-125 लोक दारिद्र्य रेषेमध्ये काम करतात. गावामध्ये नरेगा आहे का? हा, गावामध्ये नरेगा आहे का? नाही. अच्छा. गावामध्ये कामासाठी गावातून दुसऱ्या गावात लोक जातात का किंवा शहराकडे? हो, जातात ना. आणि ते कायमस्वरूपी जातात की तात्पुरतं जातात? कामानिमित्त जातात 4-5 महिने. अच्छा. हॅलो. पिण्याचं पाणी उपलब्ध होतं का? हा, पिण्याचं पाणी आमच्याकडे हातपंप आहे. बरं. नैसर्गिकरित्या पाणी मिळतं का? हा, नैसर्गिकरित्या पाणी मिळतं का? हा, उन्हाळ्या आल्यावर थोडं कमी पडतंय लोकांना पाणी. हॅलो, म्हणजे गावामध्ये नदी वगैरे आहे का? हा, गावामध्ये तलाव? नदी नाही, तलाव आहे. अच्छा. स्वच्छ पाणी मिळतं का प्यायला? हा, स्वच्छ पाणी आमच्या रानवाड्या गावाला आहे ना, कडू सोडून पाणी नेलेलं आहे. अच्छा. किती टक्के लोकांच्या घरात संडास आहेत? हा, प्रत्येक लोकांच्या घरी संडास आहे. आणि किती टक्के लोक त्याचा वापर करतात? हा, सगळेच लोक, जेवढे लोकांना संडास आहे तेवढे वापरच करतात. हो मॅडम. महिलांना पुरुषाच्या बरोबरीची वागणूक मिळते का? हा, महिलांना पुरुषाच्या बरोबरीची वागणूक मिळते का? हो. अच्छा. जर कामाच्या बाबतीत म्हटलं तर काम करताना तर पुरुष आणि महिला दोघांना पण समान वेतन मिळतं का? हो. अच्छा. अनुसूचित जाती जमातीमधील लोकांना समान वागणूक मिळते का? हो, मिळते ना. मी आदिवासीचा सरपंच आहे ना. 18 ते 30 वयातील तरुणांच्या काय समस्या आहेत? हो, आहेत ना. काय समस्या आहेत? समस्या अशी आहे का शाळा शिकूनही त्यांना नोकरी कुठं भेटत नाही, आणि मग असं मोलमजुरीसाठी जावं लागतंय. 1 मिनिट हा सर. हॅलो. हा, हॅलो सर. हॅलो. गावामध्ये किती टक्के लोक व्यसनाधीन आहेत? दारू किती जण पितात? दारू किती टक्के लोक पितात? दारू आता मॅडम, आपण सरपंच झाल्यापासून जे पिणारी लोक होती त्यांना सुद्धा थांबवलंय आम्ही. वा, छान. आणि तंबाखू किती लोक खातात? हा, तंबाखू आता एवढं लोकांकडे एवढं नाही ना, एवढं सांगताय ना. ठीक आहे. गावामध्ये दारू किंवा तंबाखूचं व्यसन बायकांना आहे का? नाही, नाही. गावात बँक आहे का? हा, रानमाळे गावात, आमच्या गावात बँक नाही, कडूसलाच असते. आमचं पोस्ट कडूस आहे. बचत गट किंवा महिला गट आहेत का? महिला मंडळ? हा, बचत गट आहे. महिला बचत गट. पुरुष बचत करतात का? हो, चालू आहे, सगळं व्यवस्थित आहे. कुठे करतात बचत? बचत कडूसला. आणि बायका बचत करतात का? हा, कुठे करतात? कडूसलाच सगळं असते. गावापासून जवळच्या शहरात जाण्यासाठी चांगला रस्ता आहे का? हा, चांगला रस्ता आहे, चांगला आहे, डांबरी आहे, आणि एक कच्चा रोड आहे. हो. बरं. गावामध्ये चांगले रस्ते आहेत का? हा, गावामध्ये कच्चे रोड आहे. गावात लाईट आहे का? हो, लाईट आहे. लोड शेडिंगचं काय टायमिंग आहे? हा, लोड शेडिंग होतं का? हा, लोड शेडिंग होतंय ना. किती घरांमध्ये मोबाईल असेल? हा, सगळ्याच गावात असं लोड शेडिंग होते आणि त्रास होतोय लाईटचा. अच्छा. किती वेळा होतं लोड शेडिंगचं? किती वेळा दिवसातून लाईट जाते? हा, लोड शेडिंगचा दोन वेळा, एक दिवसाड आमच्याकडे लाईट असते. एक दिवस असते, एक दिवस नसते. बरं. किती घरांमध्ये मोबाईल आहे? काय बाई? किती टक्के लोकांच्या घरी मोबाईल आहे? यावं मॅडम, आता एवढं नाही लोकांचे की आता घरोघर 2-2, 3-3 असे मोबाईल लोक वापरतात. आपल्याला नाही नक्की पाहिजे. ठीक आहे. किती टक्के लोक पेपर वाचतात? हा, ते आपले तरी 50% लोक पेपर वाचतात. किती टक्के लोकांकडे कम्प्युटर असेल?
हा एवढं नाही मॅडम सांगताय. ठीक आहे. ग्रामपंचायतीचा लोकांना कसा फायदा होतो? ग्रामपंचायतच्या लोकांना फायदा आपल्या याच्यापासून होतोय ना, वरून मानधन नसते त्याच्यावरून, आणि परत एवढा आपणही नवीनच सरपंच आहे मॅडम. ग्रामपंचायत गावामध्ये आहे तर हो. त्याचा फायदा लोकांना कसा होतो? हा एवढं आपण नवीनच झालोय आता, एवढं मला लगेच नाही सांगते, नवीन आहे ना पण. किती महिने झाले तुम्ही सरपंच झालाय? 5-6 महिने झाले. बर. समजा एखाद्या सरपंचाला अवॉर्ड द्यायचे तर त्या सरपंचाच्या अंगी कोणते गुण असायला हवेत? हा गुण आता मग आता काय सांग एवढं. तुम्हाला काय वाटतं सरपंचाला जर अवॉर्ड द्यायचंय तर कसा सरपंच पाहिजे? आता सरपंच कसं पाहिजे, आपल्या गावातली लोकांच्या अडचणी असतात त्या सोडवल्या पाहिजे, आणि आपण सोडवायचा प्रयत्न करतोय मॅडम.